केस नंबर 001, लेखिका सायली केदार, प्रकरण 7। प्रभूची जीप बीचपाशी येऊन थांबली। तो घाईने उतरला आणि त्या खोदकामापाशी गेला। रायकर आणि इतर कॉन्स्टेबल त्या बाहेर काढून ठेवलेल्या बॉडीभोवती उभे होते। कॉन्स्टेबलने दिलेले ग्लव्ज हातात घालत निरंजन पुढे झाला। निरंजननी कापसानी चेहऱ्यावरची माती बाजूला केली। हा चेहरा हुबेहूब आईस्क्रीमवाल्याच्या स्केचला मॅच होत होता। सर, आयडी, वॉलेट, पैसे, कागद काही नव्हते खिशात। ओळख पटलेली नाही। रायकर, श्रुती सबनीसला ओळख पटवायला बोलवून घ्या आणि डॉक्टर मिताली पावसकरला फोन करा। यांचे काही सॅम्पल्स घ्यावे लागतील। बॉडी ताब्यात आहे सांगा। रायकर फोन करायला बाजूला गेला। निरंजन त्या गाडीपाशी येत नाकावरला रुमाल काढून शांत उभा राहिला। सर, दोन्ही फोन झाले श्रुती सबनीस येतीये स्टेशनला आणि डॉक्टर मिताली फॉरेन्सिक टीमशी कोऑर्डिनेट करतायत। रायकर, या केसचं स्वरूप बदललंय। वय सर। म्हणजे इतके दिवस बीचवर पडलेली श्रुती सबनीस, मेलेला विक्रांत सबनीस आणि मारणारा आईस्क्रीमवाला असे 3च जण होते या केसमध्ये। क्राईम सीनवर आणि फार फार तर सुपारी देणारी लावण्या, मोहन किंवा प्रतीक। पण प्रतीक सुपारी नाही देणार। स्वतःच्या हाताने मारायचं सुख तो नाही सोडणार। सो अशी 3 माणसं होती। पण आईस्क्रीमवाला मरतो म्हणजे इथे अशी एक व्यक्ती येऊन गेली ज्या व्यक्तीनं याला मारलं आणि पुरलं। श्रुती, तिचा बलात्कार केला म्हणून तिने याला मारलं। पण त्या माणसाच्या डोक्यात मागच्या बाजूला घाव आहे, म्हणजे श्रुतीने मारणं अवघड आहे। एकतर तिला या बीचवर अशी वस्तू कुठून मिळणार, आणि जी बाई प्रतिकार करून बलात्कार थांबवू नाही शकली ती मागून काय मारणार। आणि जर मग हिच्यावर होणारा अत्याचार थांबवायला कोणी व्यक्ती इथे आली असेल तर ती व्यक्ती श्रुतीला अशीच सोडून का गेली, घेऊन का गेली नाही, दवाखान्यात नेलं नाही किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आलं नाही। Sample complete. Ready to continue?